डॉक्टरांनी सांगितलंय बाबांचं ऑपरेशन खूप लवकर होणार आहे आता. क्या बात है, वाव. मी इतकी एक्साइटेड आहे ना यार, बाबा चालू फिरू शकणार आहेत. ग्रेट ग्रेट ग्रेट. मी तुला सांगू, मला ना माझाच अभिमान वाटतोय. मला पण तुझा खूप अभिमान वाटतोय जान्हवी. अरे बघ विसरलेच. तू शिवानीला फोन करायला सांगितला होतास ना? मनीषची गर्लफ्रेंड. हा बोललीस? हो बोलले. मग पण मनीष म्हणाला तसंच, त्यांचं पॅचअप नाही होणार. का? तिचे आई बाबा हा इश्यू आहेच, पण मनीषची फायनान्शियल कंडिशन हा तिच्यासाठी खरा मोठा इश्यू आहे. म्हणजे मोठी जागा, मोठी गाडी, असं सगळं हवंय तिला. मी म्हंटल वेळ दे ना त्याला, तो करेल हळूहळू त्याच्या आयुष्यात हे सगळं. मग काय, तिचं म्हणणं आहे माझ्या आयुष्यातली प्राईम इयर्स जातील. आणि तू काय म्हणालीस? काय म्हणणार, अरे समजावलं मी तिला सांगितलं की अगं घर गाडी हे एका पॉइंट पर्यंत ठीक आहे, पण आयुष्य जगायला आपल्या प्रेमाचा माणूसच हवा ना. जान्हवी, या गोष्टी सांगून नाही कळत, त्या अनुभवाव्याच लागतात. अरे मी तिला हे पण सांगायचा प्रयत्न केला की समजा आज मनीषकडे मोठी गाडी आहे, मोठं घर आहे, तुम्ही लग्न केलं, समजा लग्नानंतर यातलं काही उरलंच नाही त्याच्याकडे, तर तेव्हा काय करशील याचा विचार केलायस का? त्यावर मला म्हणाली पण असं आता काही नाहीये ना, मग मी त्याचा विचार का करू? मला काय वाटतं माहितीये, तिचे आई बाबा हे फक्त एक निमित्त आहे. मुळात तिला स्वतःला अशा परिस्थिती सकट मनीष बरोबर राहायचंच नाहीये, त्याला स्वीकारायचंच नाहीये. बिचारा मनीष, खूप जीव आहे रे शिवानीवर. नाही, मला वाटतं की तिचंही त्याच्यावर प्रेम असणार. ती फक्त ना आता या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त विचार करते. म्हणजे तिला ना तिची स्पेस मिळणं फार गरजेचं आहे. तिनंही विचार करायला हवा. ती जर खरंच त्याच्यावर प्रेम करत असेल ना, तर ती नक्की त्याच्याकडे परत येईल आणि त्याच्यापासून लांब कधीही जाणार नाही. मग तुला खरंच असं वाटतंय? अर्थात. अगं ह्या ना सगळ्या फेजेस असतात. म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये हे अप्स अँड डाऊन्स असतातच. म्हणजे एक फेमस वाक्य आहे ना, जे तुमचं आहे ते तुमच्याकडे परत येतच आणि जे परत येत नाही ते तुमचं नसतंच. त्यामुळे इन बोथ द केसेस मनीषचाच फायदा होणार आहे. पण त्यांचं टिकायला हवं रे. पण जान्हवी, आता मनीषची काळजी घे. त्याला तुझ्या सपोर्टची खूप गरज आहे. तुला माहित नाहीये, पण आपल्या प्रकरणात त्याची मला खूप मदत झाली. नाहीतर एव्हाना झाली असतीस मिसेस आपटे. कोल्ड कॉफी घेणार आहेस? आलोच. दादा 2 कोल्ड कॉफी. चहा बोलू सगळ्यांना? हो, मी आलो. अजून कोणाला बोलवत आहे? चहा. वा, हवाच होता मला. 1 मिनिट, तुमच्यासाठी नाहीये तो. अहो मला गरज आहे. हो, बाहेर टपरीवर जाऊन प्या, 5 रुपयाला मिळतो. घरी आलेल्या माणसाशी असं वागतात? तुम्ही काय येता हो सारखे सारखे आमच्या घरी पाहायला? काय घर छान आहे. आम्ही येतो का तुमच्या घरी तुमचं घर पाहायला? अहो पण माझ्या घरात पाण्यासारखं दुसरं काहीच नाहीये मी सोडून. सरे ती म्हण आहे माहितीये ना, खाण तशी माती आणि आत्या तशी भाची. हो आहे ना, तसं आहे तुमचं. म्हणजे तुमचं जसं थोबाड आहे ना, तसंच तुमचं घरही आहे. कधीही पाहू नये असं. जुळलं ना सगळं? जुळलं नाही तरी काय फरक पडतो? भावना कळल्या मला. ह्यांना कळायला हव्या ना. कळल्या का हो भावना? नाही, पण बोलताना या खूप छान दिसतात. हातात लाटणं घेऊन बदलताना सुद्धा खूप छान दिसते ती. हो खरंच? मग बदडा ना मला.
घ्या, स्वतःला बदलून घ्या. छान आहे, लाटणंही छान आहे. निघा आता. जरा बसतो. मी तुम्हाला निघा म्हटलंय. या लाटण्याचा आणि माझा फार जुना संबंध आहे. लहानपणी आई मला ना या लाटण्याने खूप बदडायची. तरी काही फरक नाही. अहो नाही कसं, तिचाच तर मार खाऊन मी माणसात आलो. माझ्या आईचा माझ्यावर खूप जीव. माझ्या बरोबर राहत नाही ती, सारखी शिव्याशाप देत असते. हो आई सुद्धा. अहो जगात कोणी देणार नाही ना एवढे शिव्याशाप देत असते ती. असतो एकेकाचा स्वभाव. अहो तिला स्वतःच्या मुलात काही चांगलं दिसत नाही, तिला जगात काय चांगलं दिसणार. चहा घेऊ का कपभर? थंड होतोय. तुम्हाला एकदा सांगितलं ना तो तुमच्यासाठी नाही म्हणून. सारखं सारखं काय मागता हवराटासारखा? ए इंदू वहिनी, अगं चहा झाला की नाही तुझा? तुम्ही काय करता इथे? बसलोय वाट पाहत चहा कधी मिळेल. तुमच्या निर्लज्जपणाची हद्द आहे मिस्टर. अनिल अनिल आडनाव काय तुमचं? आपटे. जन्मापासून आपटे? हो. बेबी माणसं, हसायला काय झालं? यांच्या नावाचं हसू आलं. त्यात काय हसण्यासारखं? आडनावात नाहीये काही, ते तुमचं आहे ना म्हणून हसू आला. नाही, मी तुमच्या नावाला हसलो होतो ना म्हणून तुम्ही वचपा काढताय. घरी आलेल्या माणसाशी तुम्ही असंच वागता? आलेला माणूस कोण आहे ह्याच्यावर अवलंबून असतं ते. आता आलाच आहात तर एक कपभर चहा गरम करून आणा ना. घे मेल्या ढोस. तर सगळा चहा नासलेला. चहा कसा नासेल? नजर बघ, चहाच काय नासलेलं दूध सुद्धा नव्याने नासवेल. अमृत. जा, भागीरथीबाईंना बोलवा. अपॉइंटमेंट घेतली होती का? घरीच असतात ना त्या? हो, पण आलेल्या वाटेल त्या माणसाला भेटत नाहीत त्या. उठा, निघा इथून, आउट. अहो थांबा, चहा तर संपू दे. इंदू वहिनी मला चहा हवा. काय हो, तुम्ही खोटं का सांगितलं की तुमचं लग्न झालंय म्हणून? अहो झालं नाही, व्हायचंय. पाण्यात आहे का एखादी मुलगी? जळ डोक्यावरची छपरं उडालीत आणि मुलगी पाहिजे यांना लग्नाला. तसं फार वय नाहीये माझं. पण तुम्ही जान्हवीशी लग्न झालंय असं खोटं का सांगितलं? अहो होणारच आहे माझं तिच्याशी लग्न. पण लग्न ऑलरेडी झालंय असं म्हणालात तुम्ही. असं म्हणालो मी? तुमच्या ऐकण्यात काहीतरी गडबड झाली असावी. काही गडबड झालेली नाही. तुम्ही निघा आता. उठा 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 म्हटलं ना. कळत नाही का तुम्हाला? निघा इथून, निघा. अगं काय झालं? कसला आरडाओरडा चाललाय? आई 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 आई. नमस्कार करतो, आशीर्वाद द्या आई. आई? कुणाची आई? तुम्ही मला माते समान आहात. तुम्ही इथं परत का आलात? तुम्हाला वाचवायला. मला गरज नाहीये त्याची. पण मला आहे ना चांगुलपणा. चांगुलपणा सुटता सुटत नाही हो. बेबी, वॉचमॅनला बोला. हा माणूस परत या घरात आला तर त्याची नोकरी जाईल म्हणून सांग त्याला. नाही नाही नाही, त्याला कशाला विनाकारण त्रास?
जान्हवी बद्दल महत्वाचं बोलायचं होतं. काय झालं? कसला विचार करतोयस? काय नाही, जनरलच. मग मला कळू शकेल का तुझं जनरल? आता तुझ्या घरी माहित असेल ना आपल्याविषयी? हो. आणि त्यांची आता अपेक्षा सुद्धा असेल की गोष्टी पुढे जाव्यात, हो ना? अरे नाही, तसं काही नाहीये. अगं नाही, पण मलाही हे लग्न व्हायला हवंय, लवकरात लवकर. काय झालंय श्री? काय झालंय? काही नाही, काही गोष्टी आहेत ज्या सॉर्ट आउट करायच्या आहेत आणि मी प्रयत्न पण करतोय, पण कदाचित थोडा वेळ लागेल. आजी अजून रागवलेल्याच आहेत का माझ्यावर? नाही, अजिबात नाही. प्रॉब्लेम माझाच आहे. तुझा काय प्रॉब्लेम झालाय? ती सायली. सायली? तिचं काय? अगं ती आम्हा दोघांविषयी काय भलते असेल ते विचार करतेय, काही कळत नाहीये. मलाही तसंच वाटलं होतं. काय? तेच तिचं म्हणणं, आमच्या घरात लग्नाची बोलणी चालू आहेत. तुझ्या आजीने दिलेल्या बांगड्या तिच्याकडे असणं. नाही, आमच्या घरात लग्नाची बोलणी चालू होती, पण त्याची मला काहीच कल्पना नव्हती. आणि मी घरी जाऊन तुझ्याविषयी बोलायचो आणि त्यांना वाटायचं मी सायली विषयी बोलतोय, आणि सायली आणि माझ्यात असं काहीच नव्हतं. माझा विश्वास आहे तुझ्यावर. विश्वास तर माझ्या आजीचा सुद्धा आहे माझ्या. पण आता गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड झाल्यात ना की नुसता विश्वास असून उपयोगाचा नाहीये. मला हे आता सिद्ध करावं लागणार आहे की आम्हा दोघांचं तसं काहीच नाहीये. आणि मी हे आता कसं सिद्ध करणार आहे? माझ्या आजीला माझं म्हणणं पटलं पाहिजे आणि तिला तू आवडली पाहिजेस, आणि तिने मनापासून आपल्या लग्नाला आशीर्वाद दिले पाहिजे. मलाही तसंच वाटतंय. आणि श्री, उशीर झाला तरी चालेल, माझ्यात पेशन्स आहेत. आम्हाला तुमच्याकडून जान्हवी बद्दल काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. तिच्याबद्दल एकदा खोटं सांगून तुम्ही तुमची क्रेडिबिलिटी घालवलेली आहे. तेव्हा मिस्टर अनिल आपटे, तुम्ही जाऊ शकता. तिच्या आईनं माझ्याकडून 70,000 रुपये घेतले आहेत तिच्याशी माझं लग्न लावून देण्याकरता. नंतर तुमचा नातू भेटला, मग काय नियत फिरली. माझ्यापेक्षा मोठा मासा मिळाला ना त्यांना, मग माझं लग्न मोडलं. हा, आता तुमच्या नातवापेक्षा मोठा कोणीतरी मिळाला की तुमच्या नातवाशीही लग्न मोडणार. अशा मुलीशी कोणत्या आईला आपल्या मुलाचं लग्न करून द्यावंसं वाटेल? बापानं तर कंपनीत मोठा फ्रॉड केलेला आहे. 10 लाख रुपयाची अफरातफर. माझा तुमच्या एकाही शब्दावर विश्वास नाहीये. नाटेकर, तिच्या बापाचा बॉस, तुमच्या नातवावर खरंच प्रेम असेल तुमचं तर एकदा तरी त्या माणसाशी बोला आणि ती फॅमिली काय आहे ते नीट समजून घ्या. नाहीतर जान्हवीशी त्याचं लग्न लावण्यापेक्षा सुळावर चढवा तुमच्या नातवाला. मी वाईट माणूस आहे, पण तुमचा आदर वाटतो. तुमचं नुकसान होऊ नये म्हणून सांगितलं. काय हो, तुम्हाला जर असं वाटतंय तर तुम्ही तिच्याशी लग्न करायला का तयार झालात? हे बरोबर विचारलं. एकतर जान्हवीपेक्षा बरी दुसरी कोणती मुलगी मिळणार मला? आणि दुसरं, पैसे खाणं, शिवीगाळ, खोटं बोलणं, नाही या सगळ्याचा मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण मीही तसाच आहे. म्हणूनच जान्हवीची फॅमिली ही माझी फॅमिली आहे.
पण तुम्ही तसे नाही आहात. सज्जन, सुसंस्कृत आहात. माझं बोलणं जर नाटेकरांनी खोटं ठरवलं तर तुम्हाला पाहिजे ती शिक्षा द्या, मी भोगायला तयार आहे. आता नाटेकरांना मी ओळखत नाही, त्याचा माझा काहीही संबंध नाहीये. पण काय, जानवीशी माझं लग्न ठरलंय असं त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी कुठून तरी माझा नंबर काढला आणि तिच्या बापाने काय काय उद्योग करून ठेवले आहेत, किती जणांना कशा शेंड्या लावल्या आहेत हे सांगितलं. तरीही मी विचार केला की बापाच्या कुकर्माची शिक्षा मुलीला का द्यायची. आपली ही गरज आहेच की. वाटलं मुलगी चांगली असेल पण सगळी फॅमिली एक जात. त्यात तुमचा नातू भेटला, मग काय, लग्न मोडलं तिने माझ्याशी. तिच्या आईला तर तुम्ही ओळखताच, बापाची माहिती तुम्ही काढाल. आणि भाऊ एक नंबरचा मावाली. हे सगळे मिळून तुमच्या नातवाला विकून खातील आणि तुम्हाला पत्ताही लागणार नाही. आता मानाने निघतो. मी तुझी यात कशी मदत करू शकते? आय जस्ट वॉन्ट टू गेट रीड ऑफ दिस सायली. हे बघ, तुला आता इतकंच करायचंय, तिला एकदा शांतपणे बसून या सगळ्या गोष्टी समजावून दे. माझी खात्री आहे रे, तिला पटेल. हे बघ, मुली मुळात शहाण्या असतात, त्यामुळे तिला ते पटेल. ही शहाणी नाहीये. श्री प्लीज गप्प बस. आय एम सॉरी. अगं पण त्या सायलीचं ना इनकमिंग बंदच असतं. समोरचा माणूस काय बोलतोय हे तर ऐकूनच घ्यायचं नसतं. तिला काही ना काहीतरी सतत सांगत राहायचं असतं. मला वाटतं तिचा वीक पॉइंट हेरावा लागणार आहे आणि खूप हुशारीने हे सगळं हँडल करावं लागेल. म्हणजे कसं? काही ठरवलं नाही अजून, विचार करतोय मी त्यावर. पण श्री, प्लीज डोंट हर्ट हर. हो, बट आय कॅनॉट गो ऑन प्लीजिंग एव्हरीबडी ऑन दिस अर्थ. आय मीन, मी तसे प्रयत्न पण करणार नाही. माझ्या आयांना आनंदी ठेवणं हे माझं कर्तव्य आहे हे मी समजू शकतो आणि त्यासाठी मी माझं आयुष्यही पणाला लावायला तयार आहे. पण सायली हर्ट होऊ नये म्हणून आय जस्ट कॅनॉट अलाव हर टू रुइन माय लाईफ. आणि आता माझं लग्न होणार आहे एका मुलीशी. कोणाशी रे? आहे एक, थोडीशी वेडी आहे पण गोड आहे. सांगू नकोस तिला मी तुला भेटतो ते. इतका घाबरतोस तिला? मग मला का भेटतोस? कारण मला तूही आवडतेस. तिला कळलं तर काय करेल ती? माहित नाही. बाय. अगं मी फक्त गंमत करत होतो. लगेच बाय काय म्हणतेस? जाईन मी आता इथून एकटी. तू जा, तुला ट्रॅफिक लागेल ना. तू मला
जाऊ दे ना मला. जान्हवी, आता माझा धीर सुटत चाललाय. कशाच्या बाबतीत? तुझ्या बाबतीतला. जान्हवी, तू काहीतरी द्यायला विसरतेस मला. काय? माझी जान ती घेऊन चाललीस तू. श्री, पुरे आता. माझं असं माझ्या हातात राहिलंच नाहीये काही. मी जाऊ? नको. उद्या भेटूच ना. देवळात जाऊन लग्न करूया आत्ताच्या आत्ता. आजीला नंतर समजावेन मी.